प्रेक्षक नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, डोळे म्हटले की हे फक्त पाहण्याचं साधन नाही आहे, तर आपल्या मनाचं, भावनांचं आणि आरोग्याचा आरसा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण जेव्हा हेच डोळे लाल होतात तेव्हा तो फक्त एक रंगाचा बदल नसतो, तर शरीराने दिलेले एक संकेत असतात. कधी थकव्याचा, कधी संसर्गाचा, तर कधी आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा. आयुर्वेद सांगतो मित्रो की सर्वेंद्रियांमध्ये नेत्र हे प्रधान आहे. म्हणूनच डोळ्यांची काळजी घेणं म्हणजे फक्त दृष्टी जपणं असं नाही आहे, तर जीवनाची स्पष्टता जपण्यासारखं आहे ते. आज आपण जाणून घेणार आहोत नक्की याच अनुषंगाने की डोळे लाल का होतात, त्यामागची खरी कारणे काय आहेत आणि आयुर्वेद याकडे कोणत्या दृष्टिकोनातून, अगदीच सांगायचं झालं तर व्यापक व मुळाशी जाऊन पाहतो. मित्रो, हाच विषय, याच अनुषंगाने येणारा आजचा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला विषय आहे डोळे लाल होणे आणि आयुर्वेद. डोळे लाल होणे आणि आयुर्वेद. मित्रो, या विषयाचं सखोल ज्ञान आणि प्रगल्भ अनुभव असलेले आज आपण तज्ज्ञ पाहुणे आपल्याकडे आज इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आज त्यांचं मी स्वागत करतो. डॉक्टर आबासाहेब गडदे सर. सर, मी आपलं मनपूर्वक हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत करतो. मित्रो, आपल्या पाहुण्यांचं अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर वैद्य आबासाहेब गडदे सर हे MS नेत्र आयुर्वेदाचार्य असून पुणे येथील श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्या माध्यमातून आयुर्वेदीय चिकित्सा सेवा पुरवतात. मित्रो, वैद्य आबासाहेब गडदे हे 19 वर्षापासून आयुर्वेद सेवेत रुजू असून लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूंचे विकार यासह अनेक आजारांच्या हजारो अशा रुग्णांवरती यशस्वी चिकित्सेचा प्रगल्भ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आजच्या आपल्या विषयाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर डोळ्यांच्या या दुर्धर अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो. मित्रो, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची मुख्य शाखा ही सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे असून इतर शाखा या सदाशिवपेठ पुणे, दादर, ठाणे, नाशिक व सांगली येथे आहेत. तसेच सहाय्यक वैद्यांच्या सहाय्याने सोलापूर, नागपूर, संभाजीनगर व नांदेड या ठिकाणीही त्यांची सेवा ते पुरवत असतात. चला तर मित्र, आजच्या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा या विषयाला आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आपण जाणूनच आहात, डोळे लाल होणे आणि आयुर्वेद. आणि जे तज्ज्ञ पाहुणे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ते सुप्रसिद्ध असे वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, पुन्हा एकदा मी आपलं हॅलो डॉक्टरच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा विषय आहे सर. त्याच अनुषंगाने जर पहिला प्रश्न विचारायचा झाला तर डोळे सततचे लाल होणे हे किती गंभीर असतं, काय सांगाल सर? खरं तर प्रश्न खूप चांगला आहे. सततचे डोळे लाल होणं हे डोळ्यांच्या बऱ्याच वेळेला मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. खरं तर उदाहरण दाखल द्यायचं झालं तर आता जर ज्या लोकांना मूळव्याध आहे म्हणजे पाईल्सचा त्रास होत असेल तर लगेच पहिल्यांदा पाईल्सचा त्रास म्हणजे शौचाच्या ठिकाणी कोंब येतात का, तर नाही होत. सुरुवातीला पोट साफ होत नाही, गॅसेस व्हायला लागतात, 2-2 दिवस पोट साफ होत नाही, काही वेळेला शौचाच्या ठिकाणी वेदना होतात, शौचाच्या जागेच्या ठिकाणी वेदना किंवा दाह होतो आणि मग त्या कालावधीनंतर, बराच कालावधी गेल्यानंतर मग पाईल्स किंवा आरशासारखी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. बऱ्याचदा असं होतं की जिरलेलं आम्लपित्त असेल. खरं तर आम्लपित्त हा आजार जो आहे तो आतड्यांशी संबंधित आहे. पित्त खराब होतं, ग्रहणीमध्ये पित्त खराब होतं आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसत असताना मात्र तो कंठाच्या ठिकाणी, छातीच्या ठिकाणी दिसत असतो. बिघडले पित्त कुठं, कोठ्यात, पण लक्षणं दिसताना मात्र कंठाच्या किंवा छातीच्या ठिकाणी दिसतं. सुरुवातीला शरीर काय करतं, काही लक्षणं जाणीवपूर्वक दाखवायला लागतं. म्हणजे जळजळ होते, पित्ताचा त्रास होतोय, शौचाला साफ होत नाही, अंगाला खाज येते, मळमळ होते. ही सुरुवातीची लक्षणं आहेत आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं गेलं
केलं तर मग मात्र आम्लपित्त आणि त्याच्यापासून उद्भवणारी मोठे मोठे आजारांची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. हे सांगायचं कारण असं, ज्यावेळेला पोट साफ होत नाही आणि गॅसेस होत आहेत, वेळीच त्याची जर ट्रीटमेंट केली गेली, वेळीच त्याचा जर उपाय केला गेला, तर त्याचं पर्यवसन जे मूळव्याधीत जे आरशामध्ये होतं ते होत नाही. सांगायचं कारण असं, आयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराची सुरुवात किंवा कोणत्याही आजारात सगळ्यात मोठा विकार कोणता आहे? ज्वर आहे. तसं डोळ्याच्या बाबतीत कोणत्याही डोळ्याच्या मोठ्या आजाराची सुरुवात असं म्हटलं जातं की डोळ्याच्या लालीपासून सुरुवात होते. आयुर्वेदानुसार अभिषंद नावाचा जो विकार सांगून ठेवला, अभिषंद म्हणजे डोळे लाल होणं साधं किंवा डोळे येणं. ह्या डोळे येणं ह्या आजारातून अगदी अंधत्वापर्यंत मोठे आजार उत्पन्न होऊ शकतात. म्हणजे तिमिर नावाचा आजार आहे, आदिमंत नावाचा आजार आहे, पडद्याचे बरेचसे विकार आहेत, नसांचे बरेचसे विकार आहेत. हे फक्त डोळे जे येतात त्याच्यातून उत्पन्न होतात. डोळे लाल होणं म्हणजे दरवेळेला डोळे येणं असं आहे का? तर अजिबात नाही आहे. डोळे येणं हे प्रकरण वेगळं आहे आणि डोळे लाल होणं हे प्रकरण वेगळं आहे. हे डोळे लाल म्हणजे येण्यामध्ये डोळे लाल होत असतात, पण प्रत्येक वेळेला डोळा लाल असतो म्हणजेच डोळे आलेले असतात असं नाही होत. डोळे ज्यावेळी येतात त्यावेळेला त्यातनं घाण येणं, मग ती पांढरी घाण आहे, पिवळी घाण आहे किंवा स्राव होणं, चिकटणं, दुखणं, ठणकणं, ही सगळी लक्षणं डोळे लाल होण्याच्या म्हणजे अभिषंद म्हणजे डोळे येण्याच्या बाबतीत असू शकतात. पण प्रत्येक वेळेला डोळा लाल होत असताना ही सगळी लक्षणं असतील असं नाही. डोळे लाल व्हायला लागला म्हणजे काहीतरी बिघडले हे खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे. जसं छातीत जळजळ होते, जसे कंठाच्या ठिकाणी घशात जळजळ होते, तर का जळजळ होते? तर कोठ्यातलं पित्त बिघडलेलं आहे. शरीर सुरुवातीला सिम्पटम दाखवतं. तसं ज्यावेळेस दोष डोळ्यांच्या ठिकाणी यायला लागतात, मग ते कोणत्याही कारणानं ओघात आपण त्याची लक्षणे आणि कारणंही आपण बघून घेऊ. कोणत्याही कारणानं वात, पित्त व कफ हे तिन्ही दोष एकत्र असू देत, 2-2 असू देत किंवा एकांतिक असू देत, ज्या वेळेला हे डोळ्याच्या ठिकाणी खराब व्हायला लागले त्यावेळेला डोळे लाल होणे सिम्पटम दिसतं. आणि मग त्याचं गांभीर्य आपल्या लक्षात नाही आलं तर मोठ्या आजारांमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं. डोळे लाल होणं म्हणजे डोळ्यात दोष आला हे त्याचे द्योतक असल्यामुळं त्याचं निदान त्याच वेळेला व्हायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की यकृताशी संबंधित आजारपण आहेत, कोठ्याशी संबंधित आजारपण आहेत, मेंदूशी संबंधित आजारपण आहेत, कान नाक घशाशी संबंधित काही आजारपण आहेत, त्वचा विकाराशी संबंधित बरीच आजारपण आहेत आणि रिफ्लेक्शन मात्र डोळ्यांच्या ठिकाणी दिसतं आणि ती लाल व्हायला लागतं. मग ज्या वेळेला ह्याचं निदान नाही झालं, मग त्या आजाराचं मूळ निदान नाही झालं, तर मग मात्र डोळ्याच्या त्या लाल होण्याचा परिणाम पूर्ण युव्हीएल ट्रॅक म्हणजे आत दिसण्यासाठी जो महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यावरती, पर्यायानं पडद्यावरती आणि त्याच्यासोबतच त्याचा परिणाम नसांवरती दिसायला लागतो आणि त्याचं पर्यवसन ते डोळ्याचे पार्ट खराब व्हायला लागतात. सततचे डोळे लाल व्हायला लागले आणि त्याचं निदान योग्य करून जर ट्रीटमेंट केली गेली नाही तर डोळ्याच्या सगळ्या भागावरती त्याचा परिणाम दिसायला लागतो. खरं तर डोळ्याचा असा एकही विकार नाही की जो डोळा खराब करत नाही. मी काय बोलतोय आणि जबाबदारीने हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे अगदी डोळा लाल होऊ दे, डोळे येऊ देत किंवा डोळ्याचा कोणताही विकार, पांढऱ्या बुबुळाचा असू दे, काळ्या बुबुळाचा विकार असू दे, लेन्सचा विकार असू दे, व्हिट्रस आतली जेलीचा विकार असू दे, पडद्याचा विकार असू दे किंवा नसांचा विकार असू दे, कोणत्याही डोळ्याच्या भागाशी, कोणत्याही डोळ्यातल्या पार्टशी निगडीत विकार आला आणि त्याच्याकडे जर योग्य वेळी लक्ष दिलं गेलं नाही तर डोळा भविष्यात जाऊ शकतो, अंधत्व येऊ शकतं. म्हणून खरं तर लक्षण साधं दिसत असलं, डोळा लाल होणं इतकं साधं सिम्पटम दिसत असलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्याचं कारण डोळ्यांचा कुठला तर मोठा विकार असू शकतो, त्याचं कारण शारीरिक एकदा मोठा विकार असू शकतो जो डोळ्यावरती रिफ्लेक्ट करायला लागला आहे आणि भविष्यात त्याचं पर्यवसन हे आपल्याला पडद्याची किंवा नसांशी किंवा डोळ्याच्या ज्या दिसणाऱ्या गरजेचा असणाऱ्या पार्टशी संबंधित विकार उत्पन्न करून अंधत्व आणू शकतं. त्यामुळे योग्य वेळी जरी लक्षण साधं वाटत असलं तरी त्याच्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. खूप अतिशय विस्तृत पद्धतीने सर आपण एकंदरीत अगदी डोळे लाल होणे पासून अगदी दृष्टी जाण्यापर्यंतचे गंभीर परिणाम आपल्या उत्तरातून आम्हाला नक्कीच जाणवले आणि ते अधोरेखितही झाले आपल्या एकंदरीत स्पष्टीकरणातून. सर मग श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय आणि पंचकर्म याच्या माध्यमातून आपण 19 वर्षाचा अनुभव जो आपल्या पाठीशी अनेक रुग्ण आपण या संदर्भात या विषयाच्या अनुषंगाने पाहिले असतील, तर साधारण लाल डोळे होण्याची नेमकी कारणे काय आहेत
याबद्दल आपण काय सांगाल? जसं मी आता सांगितलं की बऱ्याचदा आधी प्रमुख मोठी कारणे सांगता येतील, छोटी कारणं आहेत, उपद्रवात्मक आहेत. म्हणजे काय करतं, डोळ्याच्या बऱ्याचशा आजारांची सुरुवात डोळे येणं किंवा डोळे लाल होण्यानं होतं. म्हणजे आता युव्हीआयटिस नावाचा एक विकार आहे, ज्याच्यात युव्हीएल ट्रॅक जो आहे तो खराब व्हायला लागतो आणि त्याचं सुरुवातीचं लक्षण काय असतं, डोळा ठणकतो, डोळा लाल व्हायला लागतो. ह्याचं ही सुरुवातीचं लक्षण आहे. मग त्याला काही आधुनिक शास्त्राची जी औषधं आहेत ती वापरली की तात्पुरत्या स्वरूपात लाली कमी यायला लागते. हे जसं युव्हीआयटिस नावाचा डोळ्यांचा विकार आहे, तसंच पडद्याच्या काही आजारांमध्ये, तसंच काळ्या बोळाच्या काही आजारांमध्ये आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात डोळे लाल होताना दिसत असतात. कंजंक्टायव्हल हिमरेज म्हणून एक प्रकार असतो, त्याला आयुर्वेदानुसार खरं तर रक्तपित्तात त्याचं वर्णन केलेलं आहे. जसं नाकातून रक्त येतं, जसं तोंडातून रक्त येतं, जसं शौचाच्या मार्गातून रक्त यायला लागतं, जसं पाळीच्या वेळेला बायकांना हेवी फ्लो व्हायला लागतो, तसं काही लोकांना डोळ्यात रक्तस्राव होतो. तो 2 प्रकारचा असतो. एक पडद्यावरती म्हणजे डोळ्याचा आत जो पडदा आहे त्याच्यावरती रक्तस्राव होतो आणि एक पडद्याच्या बाहेर म्हणजे काळ्या बुळ्याच्या बाजूला जो पांढरा लेअर आहे त्याला स्क्लेरा म्हणतात आणि त्या भागावरती त्याचं आपल्याला ब्लिडिंग दिसत असतं. तसं ह्याची कारणं वेगळी आहेत. खरं तर आतला रक्तस्राव असू दे किंवा बाहेरचा, तो परिणाम करतो डोळ्यावरतीच. फक्त तो पडद्यावरती रक्तस्राव असेल तर मात्र दिसणं लगेच कमी व्हायला लागतं आणि बाहेर म्हणजे कंजंक्टायव्हल हिमरेज असेल तर दिसणं लगेच कमी होईल असं नाही. पण त्याचं दोन्हीचं निदान करताना आयुर्वेदाच्या माध्यमातून त्याचं निदान हे रक्तपित्त आहे. हे रक्तपित्तासारख्या आजारात डोळ्यांच्या ठिकाणी जर ब्लिडिंग होत असेल आणि हे फ्रिक्वेंटली व्हायला लागलं, दिसताना काय होतं, डोळा लाल झाला आहे. बरं, त्याचं कारण काय, रक्तातलं पित्त. रक्तातलं पित्त असल्यामुळे काय होतं, रक्तवाहिन्या बस्ट व्हायला लागतात, तुटायला लागतात आणि रक्तस्राव व्हायला लागतो. हे वारंवार फ्रिक्वेंटली व्हायला लागलं तर मग मात्र भविष्यात बऱ्याच लोकांना आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव होतो हे दिसतं आणि मग मात्र व्हिजन कमी व्हायला लागते. आता किती साधं लक्षण आहे की डोळ्यांमध्ये वरच्यावर दिसणारा रक्तस्राव, त्याची ट्रीटमेंट अगदी सोपी आहे. त्याचं कारण शोधलं गेलं. बऱ्याच वेळेला काय होतं, त्याचं पोट साफ नाही झालं तरी अशा लोकांना त्रास होतो. ज्यांना पित्ताच्या ओकाऱ्या काढायची सवय आहे अशा लोकांना त्याचा कंजंक्टायव्हल हिमरेजचा त्रास होत असतो. ज्यांना रक्तात उष्णता वाढली आहे अशा लोकांना रक्तस्राव होत असतो. ज्यांना मेंदूत उष्णता आहे अशांनाही कंजंक्टायव्हल हिमरेज होऊ शकतं. हे कारण शोधून जर त्याची ट्रीटमेंट केली गेली तर कंजंक्टायव्हल हिमरेज कमी व्हायला लागतं, डोळ्याची जी लाली माहिती कमी व्हायला लागते आणि त्याचं भविष्यातलं आपल्याला अंधत्व टाळता येतं. ह्याच्यानंतर जो विकार येतो तो वातरक्त. खरं तर वातरक्त नावाचा एक सांध्यांचा विकार आहे. सांधी म्हणजे संधिवातातला प्रकार. आयुर्वेदानुसार संधिवात 3 वेगवेगळ्या प्रकारचा सांगता येतो. एक प्लेन संधिवात आहे, ज्याच्यात माणूस पुरुष असतो किंवा फारसा हेवी वेट नसतो आणि नुसते सांधे दुखतात आणि क्षयात्मक संप्राप्ती असते. दुसरा आहे आमवात म्हणून. आमवात म्हणजे संचारी वेदना असतात, सांध्यांना सूज असते. कधी गुडघा दुखतो, कधी खांदा दुखतो, कधी कोपर दुखतं, कधी कंबर दुखते, कधी घोटा दुखतो. ह्या आलटून पालटून सांधे दुखतात आणि सांधे सुजलेली असतात. आणि तिसरा आणि मोठा प्रकार सांध्यांचा येतो वातरक्त. बऱ्याच वेळेला त्याला गाऊट म्हटलं जातं किंवा ह्या वातरक्ताच्या पेशंटमध्ये आपल्याला युरिक ॲसिड लेवल वाढलेली दिसत असते. काही पेशंटमध्ये मात्र हा सांध्यांचा विकार जो आहे बारीक सांध्यांना प्रथम पकडतो किंवा जास्त अफेक्ट करत असतो. म्हणजे बोटांची पेरा आहेत, पाठीची मणके आहेत, ह्या सांध्यांमध्ये त्याचा जास्त प्रादुर्भाव होत असतो आणि मग त्या अवयवाला, त्या बोटांना, त्या पायांना बेंड यायला लागतो. पण हे सगळी लक्षणं सांध्यांच्या ठिकाणी दिसणारी आहेत. पण काही पेशंटच्या बाबतीत मात्र आपल्याला त्या आजाराचा परिणाम डोळ्यावरती दिसायला लागतो. म्हणजे बऱ्याच लोकांना असं होतं की सततचे डोळे लाल होत आहेत, ठणकते, युव्हीआयटिस नाही, बाकी काही सिम्पटम दिसत नाहीत, नुसता ठणक आणि डोळा लाल होतोय, आपल्याला डोळ्याच्या कोणत्याही मोठ्या आजाराची लक्षणं दिसत नाहीत आणि मग लक्षात येतं की बाबा याला गाऊट आहे किंवा युरिक ॲसिड लेवल वाढली किंवा आयुर्वेदानुसार जो वातरक्त डायग्नोज केला आहे तो आहे. तर ह्याचं निदान हे वातरक्त आहे. मग ह्याच्यात नुसते डोळ्यातले ड्रॉप टाकून चालतं का? नाही चालत. ह्याचं निदानच वातरक्त नावाचा विकार आहे. बऱ्याच वेळेला तो इतका मोठा किंवा त्याचं पेनिट्रेशन इतकं मोठं असतं की जसं युव्हीआयटिसमध्ये युव्हीएल ट्रॅक खराब व्हायला लागतो तसा ह्या आजारातसुद्धा त्या युव्हीएल ट्रॅक डॅमेज होतो, पडद्यावरती परिणाम येतो आणि बऱ्याच वेळेला ह्या आजारात नसांनाही सूज येताना दिसत असते आणि मग भविष्यात साध्या वातरक्त नावाच्या सांध्यांच्या आजाराचा परिणाम डोळ्यावरती होऊन आपल्याला कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. हे जसं लालीचं कारण सांगितलं वातरक्त, तसं बऱ्याच पेशंटमध्ये जिरलेल्या आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये सतत डोळे लाल दिसत असतात. होतं असं
सकाळी त्यांना ओकाऱ्या काढायची सवय आहे, ऑलरेडी जिरलेलं पित्त आहे. मग जिरलेलं पित्त असेल, दाह खूप रात्री होत असेल, तर मग ही लोकं काय करायला लागतात, रात्री झोपताना थंड दूध प्यायला लागतात. किंवा दुसरी गोष्ट असते की सकाळी उठल्यानंतर मग ते ओकाऱ्या काढणं, मग मीठ पाणी घेऊन ओकाऱ्या काढणं, आठवड्यातनं 2दा-3दा ओकाऱ्या करणं, ह्या गोष्टी जर व्हायला लागल्या आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये, मग ह्या लोकांना सततचा पित्ताचा उद्रेक व्हायला लागला की मग ह्या लोकांचे सततचे डोळे लाल व्हायला लागतात. मग हे डोळे लाल होणं हे खूप दिवस राहिलं तर मग जसे सांध्यांना, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की जिरलेलं पित्त असेल, जिरलेला वात असेल, तर मग सांध्यांना सूज येते ह्या दोन्ही केसेसमध्ये. तसंच आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये मात्र आपल्याला तसंच डोळ्यांच्या ठिकाणी, डोळ्यांच्या आतल्या लेयर्सवरती, पडद्याच्या त्या 10 लेयर्सवरती त्याचा परिणाम होताना दिसतो. आणि अशा वेळेला आपल्याला सिम्पटम म्हणून आपल्याला डोळे लाल होणं हे लक्षण दिसायला लागतं. आणि भविष्यात त्याच्याकडे ट्रीटमेंट करताना बघा, आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट काय होते, लाल होत आहेत ना, त्यांचे एक ड्रॉप ठरलेला असतो, तो दिला जातो. तो ड्रॉप दिला, लाली कमी होते, इन्फेक्शन कमी झालं असं म्हटलं जातं. आणि लाली कमी झाली की काही दिवस गेले की 4-6 महिन्यांना, 2 महिन्यांना परत लाल होतो. पण त्याचं कारण तसंच आहे. मग त्याचं कारण आम्लपित्त तसंच आहे, त्याचं कारण वातरक्त तसंच आहे, त्याचं कारण UVIT तसंच आहे, त्याचं कारण अभिषंध म्हणजे डोळे लाल येणं हे कारण तेच आहे. त्याची तात्पुरती ट्रीटमेंट करतो, मूळ कारणावर त्याचा आपण विचारच करत नाही, त्या मूळ कारणाची ट्रीटमेंटच करत नाही. आणि मग फ्रिक्वेंटली ज्यावेळेला याचे एपिसोड यायला लागतात त्यावेळेला हा साधा दिसणारा लाली जी आहे नंतर डोळ्याचा मागचा पार्ट खराब करतो आणि कायमस्वरूपी आपल्याला अंधत्व आणू शकतं. खूप अतिशय अतिशय विस्तारित पद्धतीने आपण एकंदरीत कारण मीमांसा त्याच्या मागची जी आहे ती आम्हाला सांगितली. सर, समाज माध्यमातून आपल्याशी काही प्रेक्षकही जोडले गेले. त्यांचा प्रश्न मी सांगतो, नक्कीच उत्तर आपण एका विश्रांतीनंतर घेऊया त्याची. की संजय सौंदलगे म्हणून कोल्हापूरवरून आहेत. त्यांचा असा प्रश्न आहे की हेअर डाय केल्यानंतर आठवडाभरात एक साधारण त्यांचे डोळे लाल व्हायला लागतात. याचं उत्तर आपण नक्कीच घेऊया, पण आता वेळ झाली आहे इथे एका विश्रांतीची छोट्याशा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com. प्रेक्षका, हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात की डोळे लाल होणे आणि आयुर्वेद. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते आहेत सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सा तज्ज्ञ डॉक्टर आबासाहेब गडदे सर, वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकच्या आधी आपल्याला प्रश्न होता, ईमेलवरती त्यांचा प्रश्न आला होता की हेअर डाय केल्यानंतर डोळे त्यांचे आठवड्याभरात लाल होतात, साधारण तो त्रास तेवढा राहतो. काय सांगाल सर याबद्दल? खरं तर होतं काय, हेअर डाय सगळे करतात का नाही? करतात. खरं त्यात जी केमिकल्स आहेत त्याचा परिणाम चेहऱ्यावरती, आपल्याला खूप काळवंडपणा येणं अशी लक्षणं किंवा ॲलर्जी येणं अशी होऊ शकतं. काही काही लोकांच्या पेशंटमध्ये मात्र, काही काही लोकांमध्ये मात्र आपल्याला डोळे लाल होताना दिसत असतात. खरं तर हे सगळ्यांना होतं का? मी हे दरवेळेला उदाहरणं देत असतो. IT फील्डमधली काही लोकं असतात, एका कंपनीत जर 100 लोकं असतील तेवढेच आवर्स सगळे काम करतात. 100च्या 100 लोकांना डोळे कोरडे पडतात का हो? नाही होत. डोळ्याचे काही ना काही त्रास होत असतील, पण ड्राय आय सिंड्रोम हा 100च्या 100 लोकांना होत नाही, काही ठराविक लोकांना होतो. मग तो का होतो? तर त्या लोकांची पोटाच्या काहीतरी घडी विस्कटलेली असते, लिव्हरशी संबंधित काही आजारपणा असतात, व्यसनाधीनता असते, पोटाशी संबंधित आजारपणा असतात, XYZ अशी शरीरात काहीतरी बदल झालेले आहेत जेणेकरून पित्ताचा उद्रेक एवढा मोठा होतो की तो त्यांचा जो रेतचा, कॉम्प्युटरच्या रेतचा परिणाम इतरांच्या तुलनेत त्यांच्यावर जास्त होतो. तसंच आयुर्वेदात पित्त प्रकृतीच्या पेशंटमध्ये तपासणी करताना मी बऱ्याचदा सांगतो, बिब्बा जो म्हणतो आपण, वाताच्या आणि कफाच्या पेशंटने खाल्ला तरी बऱ्याचदा काय त्यांना होत नाही. पित्त प्रकृतीच्या लोकांनी बिब्बा हातात जरी घेतला तर अंगावर उठतो किंवा त्याची ॲलर्जी यायला लागते. हे सांगायचं कारण, ज्या वेळेला कोणताही डाय वापरत असताना त्याची ॲलर्जी येत असेल तर याचा अर्थ हे समजून जा की रक्ताची तुमच्या क्वालिटी फारशी चांगली नाही, रक्तात पित्ताचा उद्रेक एवढा आहे की तुम्हाला तो डाय सूट होत नाही.
तरीसुद्धा जर तुम्ही करत राहिलात तर त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यावरती लाली म्हणजे ज्या अवयवावरती परिणाम येतो ना तिथंच त्याचं डॅमेज मेजर आपल्याला दिसत असतं. सपोज सुरुवातीला डाय लावला आणि कपाळ काळवंडलं असेल तर मग त्याच वेळेला जर आपण थांबलो नाही किंवा मात्र चेहरा पूर्ण काळवंडायला लागतो. तर डोळ्यावरती लालीसारखा परिणाम येत असेल तर लवकरच तुम्ही त्याची इलाज नाही केलात किंवा तुम्ही ते डाय थांबवलं नाही तर लाली वाढून वाढून नंतर दिसणं कमी व्हायला लागतं. मग ह्याला इलाज काय? एक तर डाय वापरू नये, आयुर्वेदिक मेहंद्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात त्या वापराव्यात. आणि दुसरा मुद्दा, तो डायची रिॲक्शन येण्यामागचं कारण लिव्हरवरती रक्ताशी निगडीत आहे. ते कुठल्या तर वैद्याला दाखवून तो दोष काय आहे नाडी परीक्षण करून मग त्याची ट्रीटमेंट करायला लागते. बऱ्याचदा ह्या पेशंटमध्ये पोटातली तर औषधं द्यावीच लागतात, डोळ्यांची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण विरेचन नावाची जी प्रोसेस आहे शोधन चिकित्सा आयुर्वेदातली ती त्या पेशंटना करणं गरजेचं आहे. विरेचन केलं की रक्तातलं पित्त कमी व्हायला लागतं आणि मग ह्या ज्या वेगळ्या केमिकलची ॲलर्जी स्वरूप जे येतं ते आपल्याला कमी करता येऊ शकतं. नक्कीच अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने एक वेगळा कंगोरा त्याचा आपण उलगडला गेला इथे. सर, अशोकजी पाडवे हे रत्नागिरीवरून आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत फोनवरती. अशोकजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. अशोकजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझ्या डोळ्यातून दोन वर्ष माझ्या डोळ्यातून सारखं पाणी वाहतंय. पाणी वाहतंय? मी असंच डोळे लाल होत आहेत सारखं का? पाणी येतं. डोळे लाल होत नाही, फक्त पाणी वाहतंय. आणि मी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन डोळ्याच्या डॉक्टरकडून ते ड्रॉप बीप देतात ते टाकून बघितलं, पण ते काय फरक नाही पडत आहे. बरं, मग त्यांनी काय लासूर वगैरे झाले असं काय सांगितलं होतं का? नाही, तसं काय नाही. मला 2 वेळा ड्रॉप दिला त्यांनी, पण त्याने फरक नाही पडला. बरं, सर्दी असते वारंवार? सर्दी होते मधून. सर्दी असते का? हो हो. हां, बरं ठीक आहे, सांगतो. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच आपण याचं उत्तर घेऊ. सर, काय सांगाल? कसं होतं, डोळ्यातनं पाण्याची कारणं वेगवेगळी आहेत. जसं आपण उन्हात झाडाच्या खाली थांबायला लागलो आपण की झाडांची जी पानं आहेत ती जी सूर्यप्रकाश सगळे ॲब्झॉर्ब करतात, तसं पडद्याची लेअरमध्ये जेवढं आत सूर्यप्रकाश जाईल लागेल तेवढा वापरला जातो. नंतर सगळा पडद्याचा एक लेअर आहे तो ॲब्झॉर्ब करतो. ज्या वेळेला कोणत्याही कारणानं पडद्याच्या लेअरमध्ये झीज व्हायला लागली की त्यांना फोटोफोबिया म्हणजे लाईट सहन होत नाही, मग अशा लोकांना डोळ्यातनं पाणी यायला लागतं. हे पहिलं कारण. दुसरं, लासूर नावाचा एक प्रकार आहे. लासूर म्हणजे नाकाकडच्या डोळ्यात ज्यावेळेस सततचं अश्रुग्रंथीतनं पाणी सिक्रेट होत असतं आणि त्याच्यावरती पापण्यांची उघडझाप होत असते. ज्या वेळेला हे पाणी नाकाकडची बाजूला पापण्यांच्या खाली होल असतं त्याच्यातून नाकात उतरतं आणि ही सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम ज्यावेळेला ब्लॉक व्हायला लागते त्याला लासूर म्हणतो आपण. आणि त्या लासूरमुळं डोळ्यातलं पाणी नाकात उतरत नाही, मग डोळ्यातनं पाणी डोळ्याच्या बाहेर पडायला लागतं. हे दुसरं कारण असतं. आणि तिसरं, काही इन्फेक्शन्स असतात ज्याच्यामुळे तुम्हाला इरिटेशन होऊन पाणी येत असतं. हे इन्फेक्शन वेगवेगळ्या कारणानं होऊ शकतं. सर्दी असेल तरी इन्फेक्शन होतं, थ्रोट इन्फेक्शन असेल तरी त्याचा परिणाम डोळ्यांवरती येतो, कोट्याशी संबंधित काही विकार आहेत आणि प्रॉपर डोळ्याची काही आजारपण आहे ज्याच्यात इन्फेक्शन होतं आणि मग पाणी येतं. त्यातलं जर ह्या व्यक्तीला जर सततची सर्दी असेल तर बऱ्याच वेळेला ह्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि वारंवार इन्फेक्शन होत असतं. तर वारंवार इन्फेक्शन होते आणि पाणी येते, डोळ्यातले ड्रॉप टाकले की तात्पुरतं कमी होत असेल तर नुसतं डोळ्यातली ट्रीटमेंट करून चालणार नाही. ही त्यांची जी सर्दी आहे ती सर्दी समोर गेली पाहिजे. आणि सर्दी समोर जायची असेल तर ती सर्दी का होते, म्हणजे त्यांच्या आहारात दोष आहे, त्यांच्या दिनचर्येत दोष आहे का, त्यांच्या कोठ्यात दोष आहे का, लिव्हरशी संबंधित आजारपण आहे का, ॲलर्जिक आहे, हे बघून जर त्याची ट्रीटमेंट केली तरी सर्दीही जाईल आणि डोळ्यातली तुमचं पाणी येणंही कमी व्हायला लागेल. तरी घरच्या घरी आता तुर्तास अर्धा कप गरम दूध 2 चमचे एरंड तेल टाकून रात्री झोपताना घ्यायला चालू करा. सुंठ पाव चमचा, धने पाव चमचा 1 कप पाण्यात टाकून उकळून अर्धा कप करा आणि सकाळ संध्याकाळी गरम गरम तो काढा प्यायला चालू करा. ह्या 2 गोष्टी चालू करा. आणि तिसरं, कोथिंबिरीच्या रसाच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवायला चालू करा. ह्या जर 3 गोष्टी केल्या तर एका बाजूला ते पाणी येणं आणि इन्फेक्शन कमी होईल. पण एवढ्यानं कमी नाही झालं तर मात्र एकतर आपल्या कोणत्याही सेंटरला किंवा तुमच्या जवळच्या वैद्य जो नाडी बघत असेल त्यांना ते दाखवा आणि नाडी परीक्षण करून मूळ आजाराची ट्रीटमेंट करून घ्या, म्हणजे डोळ्यातलं पाणी येणं थांबून जाईल. धन्यवाद अशोकजी आपल्या प्रश्नाबद्दल. सर, प्रेक्षक आपल्याशी वारंवार जोडले जात आहेत, म्हणजे किती महत्त्वाचा आणि गहन असा हा विषय आहे जो आज आपण चर्चेला इथे आणलेला आहे. संजय पाटील हे धुळ्याहून आपल्याशी जोडले गेले आहेत. संजयजी, आपला प्रश्न विचारा. संजयजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझे डोळे कायम लाल असतात सर. बरं, हे कधीपासून लाल आहेत? सर, जन्मतापासून लाल आहेत आणि ते प्रॉब्लेम असा आहे सर, मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं पण ते म्हणताय की अनुवांशिक आहे असं म्हणून सांगतात. होय, वय किती आता तुमचं? माझं 49 चालू आहे सर आता. 49 चालू आहे. बरं, आणि कधीपासून, पहिल्यापासूनच लाल होत आहेत का?
हो, पहिल्यापासून वडिलांचे पण लाल राहायचे सर. आता माझे भावांचे चांगले, पण मला प्रॉब्लेम आहे सर तो. बरं बरं, ठीक आहे, चालतं, सांग. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपण त्याचं उत्तर घेऊया. संजयजी, धन्यवाद. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझं असं म्हणणं होतं, हे सेपरेट उत्तर न देता आपण हा एपिसोड ऐका, म्हणजे आपण कशात बसता हे आपल्या लक्षात येईल. कारण ह्याचं डोळे लाल होणं ह्याच्यावरती चर्चा चालू आहे. ह्याच्यातलं नेमकं कोणतं कारण आहे हे खरं तर पेशंट बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. आपण कशात बघता हे लक्षात येईल, नाहीतर आपल्या सेंटरला आपल्याला दाखवा, मग मी निदान करून ह्याची ट्रीटमेंट करू शकेन. नक्कीच सर. जसं आता संजयजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, अनेक कारणं आपण पाहतोय की प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रश्नामध्ये पण ते विचारतायत की याची कारणं काय. मगाशी आपण ब्रेकच्या आधी अनेक कारणं त्याबद्दल सविस्तर त्याबद्दल सांगितलं. अजून काय कारणं आहेत आपल्याला असं वाटतं डोळे लाल होण्याबाबत? सांगतो. जसं आत्ताच ज्या रुग्णानं प्रश्न विचारला की लहानपणापासून डोळे लाल आहेत, तर असाच एक विकार आहे. आधुनिक शास्त्रानुसार VKC म्हटलं जातं किंवा स्प्रिंग कटार. म्हणजे हे स्पेसिफिक म्हणजे 5 ते 20 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांनाही बऱ्याचपैकी आपल्याला आढळताना दिसतो. उन्हाळ्यात तो प्रकर्षणानं जाणवतो. कसं होतं, रक्तात उष्णता असेल ना, तर मग त्याचा परिणाम कुठं ना कुठं रिफ्लेक्ट होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, सर्दी झाली की सिम्पटम काय असतं, शिंका येतात, नाक वाहतं, डोळ्यातून पाणी यायला लागतं. पण ज्यावेळेस सर्दी कमी व्हायला लागते आणि तुम्ही ते सप्रेस करणारी काही औषध घेत असाल, तर मग सर्दी कमी होईल, पण त्याचं कन्व्हर्जन कफात व्हायला लागतं. हे असं ज्या वेळेला रक्तात उष्णता आहे, कोणत्याही गोष्टीमुळं, म्हणजे लहान मुलं असतील, अगदी प्रीमॅच्युअर बेबी आहे, त्याच्या रक्तात उष्णता आहेत, त्याला जंत खूप आहे, त्याला बाहेरचं खाण्याची सवय आहे, ज्याचा परिणाम लिव्हरवरती झालेला आहे, ज्याचं पोट साफ होत नाही, ज्याला त्वचा विकाराशी संबंधित निगडीत काही गोष्टी आहेत, ह्या कोणत्याही कारणानं ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढायला लागते, त्यावेळेला स्पेसिफिक काही लोकांना जसं मूतखडा वारंवार उन्हाळ्यात व्हायला लागतो, तसा त्यावेळेला ह्या सीझनमध्ये, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये VKC किंवा स्प्रिंग कटर नावाची जी आजारपण आहेत, सारखे आजारपण आपल्याला उन्हाळ्यात दिसत असतात. आणि ती फ्रिक्वेंटली वर्षानुवर्ष होत राहिली की एका ठराविक वर्षानंतर सततचे डोळे आपल्याला लालबुंद किंवा लाल दिसतात. हे जे कारण आहे ते रक्तातल्या उष्णतेचं आहे. जसं हे VKC सांगून ठेवलं, तसंच डोळ्यात मांस वाढणं हा एक प्रकार आहे. त्याला आर्म किंवा टेरिजिम म्हटलं जातं. काळ्या बुबुळाच्या दोन्ही बाजूला किंवा नाकाकडच्या बाजूला स्पेसिफिक ही मांसाची वाढ होते आणि तो आस्ते 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 काळ्या बुबुळावरती पसरायला लागतो. काळ्या बुबुळावरती पसरतो तिथंपर्यंत ठीक आहे, पण बाहुलीपर्यंत गेला किंवा बाहुली जर व्यापून टाकली तर ह्या लोकांमध्ये दिसणं कायमचं बंद होतं. पण मग हे येतं कशामुळं? आधुनिक शास्त्रानुसार त्याचं निदान, उन्हातलं काम आहे, धुळीतलं काम आहे, गाडीवरनं फिरणं आहे, हे आधुनिक शास्त्रानुसार जर त्याचं कारणं सांगत असतील, तर आयुर्वेदानुसार मात्र ही अग्रमांस म्हणजे एक्स्ट्रा मांसाची शरीरात जागोजागी वाढ होणे. मग ते कुठं कुठं होतं? जशी मूळव्याधाची वाढ आहे, जसं चर्मकील, म्हणजे आपण शरीरावरती किंवा चामखिळी ज्या येतो त्याला चर्मखिळी म्हणतो, चामखिळी आहेत, तसं डोळ्यात एक्स्ट्रा मांस वाढायला लागलं की त्याला आर्म किंवा अग्रमांस म्हटलं जातं. हे बऱ्याचदा हे लिव्हरशी संबंधित असतं. लिव्हरशी संबंधित कुठं चामखिळी ही आपल्या हातात नाही. मानेवरती येऊ शकते, छातीवरती येऊ शकते, पाठीवरती येऊ शकते, काखेत येऊ शकते, ठिकाण आपल्याला सांगता येऊ शकत नाही. तसंच ज्यावेळेला लिव्हर फंक्शन कमी असेल, खाण्यापिण्याच्या सवयी विचित्र असतील, उन्हात काम होत असेल आणि त्याचं हीट वाढत असेल आणि त्याला मेंटेन केलं जात नसेल, त्याचे उपचार केले जात नसतील, तर मग मात्र अशा लोकांना डोळ्यात मांस वाढायला लागतं आणि मग अशा वेळेला डोळे वारंवार आपले लाल होत असतात. अशा वेळेला डोळ्यात कुठलीही अँटीबायोटिक ड्रॉप टाकून चालेल का? नाही चालणार. अशा वेळेला ते मांस काढणं किंवा त्या मांसाची आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करायला लागलो तर मग आपल्याला सततचे डोळे जे मांस वाढल्यामुळे होते ते कमी व्हायला लागतील. ह्याच्यासोबत हे जसे डोळ्यांचे विकार वेगळे सांगतोय, त्याच्यासोबतच काही शारीरिक आजारपण आहेत ज्याचा परिणाम स्वरूप रक्तात उष्णता भयंकर वाढते आणि त्याचा परिणाम स्वरूप डोळ्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. मग अशी कोणती? गोवर, कांजण्या, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, निमोनिया आणि डेंग्यू ही आजारपणं होऊन गेली असतील, त्याची जर ट्रीटमेंट प्रॉपर केली गेली नसेल आणि ती विष रक्तात तशीच पडून राहत असतील, तर ती वेगवेगळ्या शरीराच्या भागावरती व्यक्तिपरत्वे लक्षणं उत्पन्न करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही लोकांना जर कावीळ होऊन गेली असेल किंवा नागिन होऊन गेली असेल तर लिव्हर फंक्शन हॅम्पर होतं. काही लोकांना त्याचा पोटावरती परिणाम होतो. म्हणजे त्याच्या अगोदर पोट छान साफ होत असतं, पण हा आजार होऊन गेला आहे. कितीतरी वेळाला लोक मला सांगतात की हा कावीळ होऊन गेली, नागिन होऊन गेली किंवा टायफॉईड होऊन गेला आहे आणि त्यानंतर आमच्या पोटाची घडी विस्कटलेली आहे. म्हणजे 2 वेळचं जेवण आणि 1 वेळा शौचालय जाणं हे वर्षानुवर्ष होतं. वर्षे 30ला आम्हाला हा आजार होऊन गेला आणि त्यानंतर म्हणजे टायफॉईड आणि कावीळ होऊन गेल्यानंतर आमचे पोट आता 2-2 दिवस साफच होत नाही किंवा फ्रिक्वेंटली जावं लागतं. मग हे झालं कशामुळं? हा परिणाम येतो कशामुळं? पेरिस्टाल्सिस, आतड्यांची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट स्टिम्युलेट करणं, ती मुवमेंट होणं हे मुळात लिव्हरमुळं आहे आयुर्वेदानुसार.
लिव्हर त्याला स्टिम्युलेट करतं. ज्या वेळेला हे मोठे आजारपण रक्ताशी लिव्हरशी निगडीत यायला लागतात त्यावेळेला रक्तावरती तितकाच परिणाम येतो आणि रक्तापासून बनलेले जे जे ऑर्गन आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम तितका दिसतो आणि काही लोकांचा तो आतड्यावरती दिसतो. मुवमेंट हॅम्पर होते आणि मग पचनाशी निगडीत पोटाशी निगडीत आजारपण मागं लागतात. तसंच ज्या वेळेला हे गोवर कांजण्या, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू असे आजारपण होऊन गेलेत आणि ती ट्रीटमेंट आधुनिक शास्त्रानुसार केली जाते. म्हणजे कावीळ आहे, कावीळीची तपासणी केली, कावीळच्या तपासणीत ती व्हॅल्यू वाढलेली दिसली, बिलिरुबिनची व्हॅल्यू कमी झाली की कावीळ बरी झाली. हा साधा नियम आधुनिक शास्त्रानुसार आहे. आयुर्वेद तसं मानत नाही. आयुर्वेदानुसार कावीळची ट्रीटमेंट जरी आपण बरी केली, कावीळची व्हॅल्यू जरी कमी झाली तरी त्याची उपचार वर्षभर चालतात. तसंच गोवर कांजण्या, टायफॉईडचं आहे त्याची ट्रीटमेंट तशीच आहे आणि ती ट्रीटमेंट नाही केली गेली तर रक्तात विषय वाढतात आणि ती पडून, जसं आता पोटाच्या बाबतीत सांगितलं तसं काही लोकांना स्किन डिसीज येतात, काहींना सांध्याचे विकार येतात. तसंच काही लोकांना त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यावरती दिसतो आणि डोळा सततचा लाल व्हायला लागतो. मग आता ह्याचं निदान करताना जेव्हा आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरकडे जातो, डोळ्याच्या डॉक्टरकडे जातो, डोळे तपासले जातात, डोळे लाल आहे म्हणून सांगितले जातात आणि काही ड्रॉप दिले जातात. ड्रॉप दिले गेले की तात्पुरते डोळे लाल होणे कमी होतं आणि काही दिवसानं काही ड्रॉप बंद केले की काही दिवसांना परत व्हायला लागताना आपण परत टाकतो. आता त्याची गंमत अशी आहे, ज्या वेळेला ह्याला स्टेरॉइड्स ड्रॉप टाकले जातात, वारंवार लाल होताना कुणी जर स्टेरॉइड ड्रॉप टाकले तर मग भविष्यात त्याच ड्रॉपचा, त्याच उपचाराचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला मोतीबिंदू लहान वयात व्हायला लागतो. म्हणजे गंमत किती लक्षात घेण्यासारखी आहे. आजार वेगळा आहे, एक रक्ताचा आजार आहे, एक सार्वधिक विकार आहे. म्हणजे शरीरात साठणारा मोठ्या शारीरिक आजाराचं एक लक्षण आहे विष पडणं, साठणं आणि त्याचं पर्यवसन रक्तावरती दिसते, त्याचं पर्यवसन डोळ्यावरती दिसते. आपण ट्रीटमेंट करतोय डोळ्याची, तो तर बरा होतच नाही, पण त्या उपचाराचे दुष्परिणाम म्हणून आपल्याला मोतीबिंदूसारखे आजारपण मागे लागायला लागतात. त्यामुळं मूळ निदान होणं गरजेचं आहे. अशा पेशंटमध्ये ह्या जर मूळ आजाराचं निदान झालं तर ती विषयी काढता येतात, त्याची ट्रीटमेंटही करता येते, शरीरशुद्धीही करता येतं, रक्तातली उष्णताही कमी करता येते आणि त्याचा प्रादुर्भाव होऊन त्याचा परिणाम स्वरूप जो डोळा लाल होतो तो कमी करता येतो. वारंवार डोळे लाल होणं थांबवता येतं आणि त्याचं पर्यवसन जे अंधत्वापर्यंत जात असतं ते आपल्याला घालवता येऊ शकतं. अतिशय महत्त्वाचं आणि सविस्तर असं उत्तरातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्याचे गंभीर परिणाम काय असतात डोळे लाल होण्याचे, आणि दुसरी गोष्ट त्याची वेगवेगळी कारणेही काय असतात हेही विस्तृतपणे आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. नक्कीच आता उपचार पद्धतीवरती आपण जाणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीची आता इथे वेळ झालेली आहे. पुन्हा भेटूया आपण हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. मित्र, आजचा विषय आपण जाणून आहात की डोळे लाल होणे आणि आयुर्वेद हा आपला विषय आहे आणि अतिशय महत्त्वाची चर्चा या संदर्भात चाललेली आहे. आणि तज्ज्ञ मार्गदर्शक जे आपल्या इथे आज आपल्याला स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ते सुप्रसिद्ध असे वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकच्या अगोदर आपण अनेक कारणं बघितली. नक्कीच आता आपण उपचाराकडे वळणार आहोत की अजून काही कारणं त्याच्यामध्ये आहेत आणि मग त्या संदर्भात नंतर आपण उपचाराकडे वळूया. खरं तर अजून काही कारण आहेत. त्यातलं प्रमुख अजून एक कारण म्हणजे आदिमंत. आदिमंत म्हणजे आयुर्वेदानुसार आदिमंत म्हणत जरी असलो तर ॲलोपॅथीनुसार त्याला ग्लॉकोमा म्हटला जातो. बऱ्याचदा अशा आदिमंताचं वर्णन करत असताना आयुर्वेदात शूल आणि लालिमा अशी लक्षणं सांगून ठेवली, म्हणजे वेदना आणि लाल होणं. तर तो मग वातामुळे होतो, पित्तामुळे होतो, कफामुळे होतो, वात पित्त, कफ पित्त, वात कफ अशा वेगळ्या दोन दोषामुळेही होत असतो. खरं तर ग्लॉकोमा म्हणजे काय? काचबिंदू. ह्याच्यात डोळ्याचं प्रेशर वाढतं. डोळ्याचं प्रेशर का वाढतं? कारण जसे आपलं मूत्र पास होतं, जसं आपला मळ पास होतो, तसं डोळ्यात एक ॲक्वेस ह्युमर म्हणून आहे, ते पुढं आपलं डोळ्यातली घाण घेऊन अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये मिक्स होत असतं. डोळ्यातले जे डेब्रीज आहे, ज्या मेलेल्या पेशी आहेत त्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये मिक्स करतं. ज्यावेळी ही प्रोसेस हॅम्पर व्हायला लागते, ज्यावेळेला हे पाण्याचं ड्रेनेज सिस्टीम हॅम्पर व्हायला लागते,
त्यावेळी डोळ्याचं प्रेशर वाढतं. मग त्याचं कारणं वेगवेगळी असतात. ते वातामुळं होऊ शकतं, ते पित्तामुळं, जसं मी आता वेगळे प्रकार सांगितले, त्या कोणत्याही कारणानं हे प्रेशर वाढतं आणि अशा पेशंटमध्ये आपल्याला डोळे लाल होणं आणि ठणक दिसते. सगळ्याच ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये दिसतं अशातला भाग नाही. काही पेशंटमध्ये दिसतं, काही पेशंटमध्ये दिसत नाही. हे जसं ग्लॉकोमाचं सांगून ठेवलं तसं इंजरी कोणताही आघातच प्रकार असेल, मार लागला असेल, म्हणजे तो डोक्याला डोळ्याला मार लागला असेल तर बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये आपल्याला डोळे लाल होताना दिसत असतात. बॉल लागला आहे, हात लागला आहे, साध्या गोष्टी आहेत. मग दरवेळेला ॲक्सिडेंटल केसच व्हायला पाहिजे असं नाही. हात जरी लागला असेल आणि डोळा वारंवार त्यानंतर लाल होत असेल तर ते दाखवणं गरजेचं आहे. कारण भविष्यात अशा लोकांचा म्हणजे साध्या हात लागण्यापासून ॲक्सिडेंटल केसपर्यंत पडद्यापासून नसांपर्यंत त्याचा परिणाम होताना दिसतो. काही लोकांचा हात लागला आहे, डोळे लाल अजून इंटरवलनं लाल होत असतात आणि 2, 4, 5 वर्षांनी लक्षात येतं की अरे पडदाच डिटॅच झाला आहे. किंवा बऱ्याचदा असं होतं की मागची ऑप्टिक नर्व आहे त्याच्यावरती ॲक्सिडेंटल केसेस असतील तर ऑप्टिक नर्ववरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. आता हा पडदा खराब होतोय, आता ही नस खराब होते, हे तुम्हाला आणि मला नाही कळत ना, पण ते शरीराला माहिती आहे. म्हणून शरीर अशा केसेसमध्ये लक्षण काय दाखवतं तर डोळा लाल करतं. म्हणजे शरीर सुरुवातीला सिम्पटम तुम्हाला दाखवतं, ते योग्य वेळी तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. किंवा तुम्हाला नाही ना कळत की आपल्याला डोळ्याला लाली येते, डोळा लाल होतोय, तर त्याचं कारण शोधलं पाहिजे. त्याचा तात्पुरता इलाज करून उपयोग नाही. कोणत्याही डॉक्टरकडे जा, कोणत्याही वैद्याकडे जा, डोळा लाल का होतोय हे विचारा. डोळा लाल होतोय हे बरा करा असं म्हणण्यापेक्षा डोळा का लाल होते हे कारण विचारा. कारण ते कारण घालवलं, त्याचा तो मूळ दोष घालवला तरच तुमचा डोळा वाचणार आहे. नाहीतर नुसतं लाली घालवण्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे मार लागला आहे आणि त्यावेळेला आपण डोळ्याकडच्या डॉक्टरकडे जातो. जनरली सगळीच करतात. मार लागले की लगेच डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलं जातं, तर तपासले जातात. त्यावेळी डोळ्याचा डॉक्टर म्हणतो आत्ता नाही तात्पुरती लिहिलं आहे, आतल्या पडद्याला नसांना काय झालेलं नाही, हे ड्रॉप टाका, तात्पुरतं बरं होईल. हा ते केलं आहे पण आणि त्याच्यानंतर परत नाही काही त्रास झाला तर गोष्ट वेगळी. पण फ्रिक्वेंटली तोच डोळा लाल होतोय तर समजून घ्या डोळ्यामध्ये त्या दोषाने, त्या मारामुळं काहीतरी संप्राप्ती, काहीतरी क्रिया घडते ज्याचा परिणाम पडद्यावरती, नसावरती किंवा डोळ्याच्या कोणत्या तरी भागावरती त्याचा परिणाम व्हायला लागला आहे आणि मग ते डोळे लाल होणे हे सिम्पटम दाखवायला लागले. बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे असं आल्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टर सांगायला लागला की भविष्यात हे होऊ शकतं, की लोकांचा बऱ्याचदा विश्वास बसत नाही आणि परत ज्यावेळेला होतो ना, म्हणजे पडदा फाटलेला असतो, नसांना सूज येते आणि दिसणं कमी होतं, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो, अरे त्या डॉक्टरचं ऐकलं असतं बरं झालं असतं. ह्याचं कारण आयुर्वेदिक निदान पद्धती, आयुर्वेदाची निदान पद्धती की वेगळी आहे. जसे आधुनिक शास्त्राची इन्व्हेस्टिगेशन, कोणती तपासणी असत असते त्याच्यावरती निदान केलं जातं. काही त्रास घेऊन जा, आधी तपासण्या लिहून दिल्या जातात, तपासण्यामधनं काय येतं बघितलं जातं आणि त्यानुसार ती निदान केलं जातं. ही त्यांची पॅथी आहे. तसं आयुर्वेदानुसार लक्षणं काय आहेत, सुरुवात कुठं झाली, केस हिस्ट्री काय आहे, लागलं होतं का खाल्लं होतं का पोटातला दोष आहे, हे सगळं काढून मग त्याचं निदान केलं जातं आणि मग त्याची ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळं जसं ग्लॉकोमा सांगतोय, तसं आघातच सांगतोय, तसं इन्फेक्शियस डिसीज, बऱ्याच वेळेला इन्फेक्शन कोणत्याही पद्धतीचं असेल आणि ते डोळ्यात झालं तरी लालिमा होत असते. ह्या पद्धतीनं आपल्याला डोळे लाल होण्याची अनंत कारणं आहेत, जी सगळीच ह्या भागात घेता येतील असं नाही. पण जेवढी सांगतोय तेवढ्यावरून लक्षात घ्या की डोळा लाल व्हायला लागला आणि तो वारंवार होत असेल, उपचार करून सुद्धा तो थांबत नसेल तर भविष्यात अंधत्वाचं ते निमंत्रण किंवा प्रमुख लक्षण आहे असं समजा. आणि जर कोणत्याही इतर डॉक्टरांना दाखवून त्याचे उपचार होत नसतील तर आपल्या सेंटरला किंवा जवळच्या कोणत्याही वैद्यांना दाखवा. जेव्हा नाडी परीक्षण करू शकत असेल तर त्याच्याकडनं निदान करून घ्या आणि त्याची ट्रीटमेंट करा. म्हणजे भविष्यातला आपल्याला अंधत्व नक्की टाळता येऊ शकेल. नक्कीच अतिशय महत्त्वाचं विस्तृत असं उत्तर होतं हे की अनेक कारणे आज इथे सरांनी आपल्याला सांगितली आहे प्रेक्षक हो. आणि नक्कीच त्या अनुषंगाने आपल्याला उपचार पद्धती, कारण बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत, तर संभ्रमात असतो एक साधारण रुग्ण अशा काही लक्षणं झाल्यानंतर. आणि आपण नक्कीच बोलात की लक्षणांच्या मुळापर्यंत जाऊन ते समजून घेऊन त्याच्यावर उपचार पद्धती. तर मग आयुर्वेदिक उपचार पद्धती या अनुषंगाने आपण काय सांगाल? खरं तर ह्याच्यात 2-3 भाग येतात. दरवेळेला मी सांगतो, एक तो पहिल्यांदा आयुर्वेदात तुम्ही ऐकलं असेल किंवा आपल्याला माहिती असतं, प्रिव्हेन्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे काय, होऊच नाही मोठे विकार. जर पोट साफ होत नसेल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठा विकार होणार आहे. तर ते होत नसेल तर साधं एरंड तेल घ्यायला चालू करा, तुम्हाला पोटाचा त्रास वाढणार नाही, पोटातला वात कमी व्हायला लागेल आणि भविष्यातले आजारपणा जातील. त्यामुळे इनिशियल भाग असेल, डोळा लाल होत असेल तर घरच्या घरी मला काही गोष्टी सांगता येऊ शकतात. काही ट्रीटमेंटचा पार्ट आहे, काही शुद्धी चिकित्सेतला आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या हिशोबाने ट्रीटमेंट करताना प्रिव्हेन्शन म्हणून काही गोष्टी घरच्या घरी करता येऊ शकतात, त्या मी सांगेन.
दुसरा, जर घरच्या घरी गोष्टीनं कवर होत नसेल तर मग त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करावी लागते. तर मग ती कोणत्या पद्धतीने करता येईल? एक तर त्याचं निदान करावं लागेल पहिल्यांदा. मग ते पोटाचा विकार आहे, तो रक्ताचा विकार आहे, तो लिव्हरचा विकार आहे, तो पोटाचा विकार आहे, तो मेंदूतली उष्णता आहे का, डायबिटीस, हायपरटेन्शन, थायरॉईडसारख्या मोठ्या आजारांचं लक्षण आहे का, वातरक्त, UIT सारख्या मोठ्या आजारांचं लक्षण आहे. हे पहिल्यांदा निदान करून घेतलं की मग त्याची ट्रीटमेंट करणं सोपं जातं. एकदा निदान झालं तर मग त्याची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा पाठ केलेले आहेत. एक, शमन चिकित्सा. शमन चिकित्सा म्हणजे काय? जो आजार आहे, जो मूळ कारण आहे, त्याच्या अनुषंगानं आपण त्याला पोटातली आभ्यंतर चिकित्सा चालू करायला लागतो. आभ्यंतर चिकित्सा चालू केली आजारानुरूप, मग त्याच्यात भाग येतो 2 शुद्धी चिकित्सेचा. एक की सार्वधिक शुद्धी चिकित्सा म्हणजे काय? खरं तर ज्यावेळेला ताकाचं भांडं असेल तर विरजनाला आपण दही वापरतो, पण ताकाचं भांडं विसळलं नाही त्यात दूध घातलं तर दही लागणार आहे ना, त्याचं आपसूक, त्याला वेगळे विरजन घालायची गरज नाही. तसं हे शरीर म्हणजे खरकट भांडं आहे, वात पित्त कफाच्या अनुषंगानं दोषांचा उद्रेक झाला आहे, म्हणून तो डोळ्यावरती परिणाम करतोय, म्हणून तो डोळ्याला त्रास देतोय. तर मुळात दोषांची उत्पत्ती कोणती आहे? ती सार्वधिक आहे काय स्थानिक आहे? स्थानिक म्हणजे डोळ्यापुरतीच आहे का, शरीरात कुठं वात पित्त कफाचा प्रकोप झाला आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती येते, त्यानुसार मग सार्वधिक पंचकर्माचा वापर करायला लागतो. सार्वधिक पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्या गोष्टींचा वापर केला जातो. म्हणजे कफाचा विकार असेल आणि मग डोळ्यावरती परिणाम होत असेल तर शुद्धी चिकित्सा म्हणून वमन केलं जातं. पित्ताचा विकार आहे त्याचा परिणामस्वरूप डोळ्याला लाली येत असेल तर त्याच्यात विरेचन वापरलं जातं. वाताचा विकार आहे त्याच्यामुळं डोळ्यावरती परिणाम येत असेल तर बस्ती चिकित्सा केली जाते. मेंदूशी संबंधित आजारपण आहे तर शिरोधारेसारखा गोष्ट वापरली जाते. आणि नसांशी संबंधित इम्पॅक्ट असेल तर नस्यासारख्या गोष्टी आपण वापरत असतो. तर हे जसं सार्वधिक शुद्धी चिकित्सा सांगून ठेवली, तशी आयुर्वेदात डोळ्यांसाठी काही वेगळी पंचकर्म म्हणजे क्रियाकल्प म्हणतो आपण खरं तर हे वेगळी सांगून ठेवलीत. त्याच्यात कोणकोणती वापरता येतात? बिडालक आहे, पिंडी आहे. बिडालक म्हणजे चूर्णांचा लेप आहे. पिंडी म्हणजे ओल्या वनस्पतीचं वाटण डोळ्यावरती केलं जातं. वेगवेगळे तेल, तूप, काड्यांचे डोळ्यावरती धार सोडली जाते, त्याला नेत्रसेक म्हणतात. वेगळी औषधी अंजनं, काजळ जसं घालतो तशी अंजनं घातली जातात. आच्योतन मग जशी डोळ्यावर धार सोडतो तसे काही ड्रॉप डोळ्याच्या आतमध्ये सोडले जातात. नस्य केलं जातं, रक्तमोक्षण केलं जातं, पादलेप आहे, मुकलेप आहे, शिरोवेष्टन आहे, शिरोधारा, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण डोळ्यांची शुद्धी चिकित्सा करायला करत असतो आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती घेत असतो. पण ह्याच्या सगळं करायच्या अगोदर निदान महत्त्वाचं. निदान कोणत्या आजाराचं आहे, कोणता आजार आहे, मग त्यानुसार त्यांच्या प्रोसिजर कोणत्या करायच्या, त्याच्यातली औषधं कोणती वापरायची, किती दिवस प्रोसिजर करायची आणि किती दिवस ट्रीटमेंट चालेल, ह्या सगळ्याचा उहापोह मूळ निदान केल्याशिवाय होत नाही. मूळ निदान करायसाठी मात्र जवळच्या वैद्याचा सल्ला घेणं तितकंच गरजेची गोष्ट आहे. खूप महत्त्वाची चर्चा एकंदरीत सर आहे. आणि प्रेक्षकांचा सहभाग याच्यातून या विषयाची आणि या गोष्टीची व्यापकता आपल्याला लक्षात येते, गंभीरता लक्षात येते. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी गुजराती हे सिन्नरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी, आपला प्रश्न विचारा. गुजराती बोलतो मी. नमस्कार. सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे थोडासा की मोतीबिंदू हा आयुर्वेदिक उपचाराने बरा होतो की शस्त्रक्रिया हाच पर्याय आहे? नक्कीच. अशी की माझ्या सहवासात काही जणांना रेटिना पिगमेंटेशन असा आजार सांगितला आहे. म्हणजे काही कालावधीपर्यंत ज्यांना दृष्टी होती पण ती वय वाढल्यानंतर कमी कमी होती, म्हणजे तो जरासा रातांधळी स्वरूपाचा. बरोबर आहे. तो काय प्रकार असतो? सांगतो. त्याच्यावर काही उपचार आहे का? ऑप्टिव्ह डिस्टर्ब झाल्यामुळे तो होतो का आणखी खाण्यापिण्याचे काही प्रकार आहे त्याच्यात? सविस्तर वर्णन सांगा. आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आजचा विषय आपण सगळे जाणून आहात.
डोळे लाल होणे आणि आयुर्वेद आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज इथे लाभलेले आहेत आपल्याला ते आहेत सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकच्या आधी प्रश्न होता गुजराती सरांचा की आपण प्रश्न ऐकलाच आहे, त्यांच्या उत्तराखातर आपण काय सांगाल? 2 गोष्टी, 2 प्रश्न विचारले, एक मोतीबिंदू आणि एक रेटिनायटिस पिगमेंटोजा. ह्या 2 गोष्टींच्या त्यांचं सांगितले. खरं तर आपला RP-वरती रेटिनायटिस पिगमेंटोजावरती रातंधळेपणावरती एक एपिसोड येईलच, त्यांनी तो ह्या महिन्यात ऐकावा. पण तरी मी थोडक्यात सांगतो, मुळात मोतीबिंदूची सर्जरीच होते असं नाही. इनिशियल स्टेज असेल तर औषधांनी त्याच्यावर उपचार करू शकतो, पण मॅक्झिमम वेळा असं होतं की ज्यावेळी येतो पेशंट त्यावेळी बऱ्यापैकी तो सेकंड, थर्ड, फोर्थ सेड म्हणजे असेल तर त्याला सर्जरीच करावी लागते. आणि आयुर्वेदातही त्याची सर्जरी सांगून ठेवलेली आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. इनिशियल केसेसमध्ये आपल्याला ड्रॉप, पोटातली औषधं आणि रसायन चिकित्सा ह्याचा वापर करून त्याची ट्रीटमेंट करता येऊ शकते. पण प्रत्येक वेळेला ते औषधाला यश येईलच असं नाही. मॅक्झिमम वेळा आपल्याला मोतीबिंदूमध्ये सर्जरीच प्रेफर करावी लागते. राहिला दुसरा प्रश्न, RP रेटिनायटिस पिगमेंटोजा, याला आयुर्वेदानुसार कफविदग्ध दृष्टी असं डायग्नोसिस केलं जातं. ह्याच्यात सुरुवातीला पडद्यावरती ठिपके यायला लागतात आणि त्याचं पर्यवसन खूप दिवस राहिला, खूप वर्ष राहिला तर मागची ऑप्टिक नर्व आहे ती सुकायला लागते, त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतात आणि कायमस्वरूपी अंधत्व येतं. सुरुवातीला रात्री दिसणं, कमी असणं हे लक्षण दिसतं आणि काही वेळेला जेव्हा आजार वाढतो तेव्हा नसांवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, तेव्हा साईड व्हिजन कमी होते आणि नंतर ट्युब्युलर व्हिजन म्हणजे फक्त समोरचं दिसतं आणि नंतर तीही बंद होतं. ह्याच्यात आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीनं करता येते. त्याचं निदान करावं लागतं, त्याचं RP येण्यामागचं कारण काय ते शोधावं लागतं आणि त्याची ट्रीटमेंट केली गेली तर काही पेशंटमध्ये व्हिजन आपल्याला परत आणता येते, काही पेशंटमध्ये व्हिजन स्टेबल करता येते, काही पेशंटच्या बाबतीत मात्र बऱ्यापैकी व्हिजनवरती आपल्याला काम चांगलं पद्धतीनं करता येतं. पण ह्याची ट्रीटमेंट फक्त निदान करून करणं गरजेचं आहे. योग्य वेळी उपचार व्हायला पाहिजेत. तर वर्ष 55-60 आहे आणि अगदी हँड मुवमेंट दिसत आहेत किंवा पायाखालचंच दिसतंय एवढीच व्हिजन असेल तर अशा लोकांची व्हिजन स्टेबल करणं एवढं जरी करता आलं तरी खूप झालं. त्यामुळे योग्य वेळी मात्र ह्या मोठ्या आजारांचे योग्य निदान करून ट्रीटमेंट करणं तितकंच गरजेची गोष्ट असते. खूप महत्त्वाचं असं उत्तर होतं सर. अजून उपचारांबद्दल काय सांगाल? जसं मागाशी आपण बोलत होतो की शोधन चिकित्सा वेगळ्या पद्धतीची आहे. सार्वधिक शोधन आहे, आयुर्वेदानुसार डोळ्यांचं पंचकर्म वेगळं सांगून ठेवलेलं म्हणजे क्रियाकल्प आम्ही म्हणतो, आणि शमन चिकित्सा. मूळ फोकस निदानावरती ठेवून आहाराचं नियोजन करून ह्या गोष्टीचा जर उपचार केला गेला तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतं. बऱ्याचदा आम्ही जसं म्हणलं प्रिव्हेन्शन फार महत्त्वाचं आहे. प्रिव्हेन्शन केलं की ह्या बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी येत नाहीत. प्रिव्हेन्शन करायला काय काय करू शकतो? खरं तर ज्या लोकांना डोळ्यांची सततची लाली येते त्यांनी कोथिंबिरीच्या रसाच्या पट्ट्या किंवा कोथिंबिरीच्या रसामध्ये कापूस बुडवून डोळ्यावरती ठेवायला लागला तरी त्यांची डोळ्याची लाली कमी यायला लागते. ज्यावेळेला रक्तातली उष्णता आहे, ज्यांना पित्ताचा विकार आहे, हातापायांची जळजळ होते, डोळ्यांमध्ये सततचं स्ट्रेस फॅक्टर आहे आणि अशा लोकांना जर त्यांना डोळ्याची लाली येत असेल तर अशा लोकांनी दुर्वांचा रस 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घ्यायला चालू केलात तर आस्ते आस्ते रक्तातली उष्णता कमी व्हायला लागते. त्याचा परिणाम स्वरूप डोळ्यावरती जी परिणाम येऊन लाली यायला लागते ती कमी व्हायला लागते. काहींना कोट्याशी संबंधित आजारपणं असतील आणि मग त्यांना पोटाचे आजाराचा परिणामस्वरूप डोळ्यावरती लाली येत असेल तर त्याने अर्धा कप गरम दूध आणि एरंड तेल एवढं जरी रोज रात्री घ्यायला लागलं आणि तळ पायला एरंड तेलाचा मसाज करायला लागलात तरी ह्या लोकांना कोठ्याचा परिणामस्वरूप जो डोळ्यावरती लाली यायला लागली ती आपल्याला कमी होताना दिसत असते. बऱ्याचदा गोवर, कांजण्या, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू ह्या विषांचा परिणाम स्वरूप आपल्याला रक्तावरती परिणाम येतो आणि अशा लोकांना डोळे सततचे लाल व्हायला लागतात. त्यांनाही दुर्वांचा रस, एरंड तेल आणि कोथिंबिरीच्या पट्ट्या ह्या 3 गोष्टी एकत्र करायला लागलात तर त्यांच्याही रक्तातली उष्णता कमी व्हायला लागते, डोळ्यातली उष्णता कमी व्हायला लागते, डोळ्याची लाली कमी व्हायला लागते. ह्यासोबत काही लोकांना मात्र बऱ्याच वेळेला असं होतं की गॅसेस आणि तत्सम विकार असतात किंवा जिरलेली सर्दी असते. जिरलेली सर्दी आहे, इन्फेक्शन झाले आणि डोळे सततचे लाल होत असेल तर सर्दीसाठी काही ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जर साधी म्हणजे कफ खूप होत असेल आणि सर्दीसारखी लक्षणं असतील तर सुंठ पाव चमचा, काळ्या मिऱ्याचा दाना 1 आणि गूळ असे एकत्र करून घ्यायला लागला तर सर्दी आणि कफाचा पण उद्रेक कमी व्हायला लागतो, कफ कमी व्हायला लागतो, इन्फेक्शन कमी व्हायला लागतं आणि डोळ्याची लाली, सर्दी आणि कफामुळे येणारी डोळ्याची लाली जी आहे ती आपल्याला कमी होताना दिसत असते. ज्यावेळेस व्हिकीसिसन नावाचा जो स्पिन कॅटरा नावाचा जो प्रकार आहे जो जनरली 5 ते 20 वयोगटात, 18 वयोगटात आपल्याला आढळत असतो तो रक्तातल्या उष्णते
उष्णतेमुळे आहे. त्याची मात्र ट्रीटमेंट हे प्रॉपर वैद्यांकडे करणं गरजेचं आहे. ह्यांना विरेचनासारखे विविध उपाय करायला लागतात, ह्यांना डोळ्यातली काही धारा करायला लागते, ह्यांना जळू लावावे लागतात, ह्यांना नस्य करावं लागतं, ह्यांना पोटातली औषधं द्यावी लागतात, ह्यांना सर्वाधिक शुद्धी प्रक्रिया ही करावी लागते. आजार कोणता आहे त्याच्यावर ट्रीटमेंटचा पार्ट अवलंबून राहत असतो. युव्हायटिस नावाचा जो आजार आहे ज्याच्यात आपल्याला डोळे लाल होताना दिसत असतात, त्याची ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा रक्तगत वाताची ट्रीटमेंट करावी लागते किंवा रक्तगत पित्ताची ट्रीटमेंट करावी लागते. ह्या दोन्हीमध्ये लाली तीच दिसते, युव्हायटिस आजार तोच आहे, पण काही वेळेला रक्तातल्या वातामुळे येतो, काही वेळेला रक्तातल्या पित्तामुळे आपल्याला ती लक्षणं दिसत असतात. तर त्या वाताची आणि पित्ताची ट्रीटमेंट करणं तितकंच गरजेचं आहे. खरं तर कोणत्याही पद्धतीची डोळ्याची लाली फक्त इन्फेक्शन नाही, म्हणजे अभिषंद नाही, डोळे येणं हा प्रकार नाही, डोळे लाल होत आहेत एवढं कोणत्याही प्रकारानं होत असेल तर त्याला घरच्या घरी खरं तर रोज एक बदाम भिजवून, खरं तर बदामाचं औषध आम्ही सांगतो प्रमाण करणं अवघड आहे ते, तर एक बदाम रोजच्या रात्री रोजच्या रोज भिजवून सकाळी त्याची वरची साल काढायची, ते स्मॅश करायची, त्याच्यात एक वेलदोडा, खडीसाखर आणि गाईचं तूप थोडं मी असं मिश्रण करून रोज घ्यायला लागलात तर मेंदूतली उष्णता, रक्तातली उष्णता, पोटातली उष्णता, कोणत्याही पित्ताचा उद्रेक आणि पित्ताचा उष्णगुण हा पित्ताचा आहे. पित्तामुळं रक्तावरती परिणाम झाला आहे, पित्तामुळं शरीरावरती परिणाम झाला आहे आणि त्याच्यामुळे डोळे लाल होत असतील तर ह्या बदामाच्या औषधाने खूप चांगला फायदा होतो. पण हे झाले घरगुती तोडगे. हे सगळे करून जरी तुम्हाला फायदा होत नसेल तर मात्र वैद्यांकडे जाऊन, योग्य वैद्याकडे जाऊन नाडी परीक्षण, डोळ्याची तपासणी करून त्याचे उपचार लगोलग करायला लागतात. नाही तर हा डोळा लाल होणं हे भयंकर रूप धारण करून आपला नसांच्या आणि पडद्याच्या आजारी येऊन कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. अतिशय प्रगल्भ असा हा विषय होता, व्यापक विषय होता आणि त्यात आपण बरेचसे कंगोरे त्याचे उलगडून बघितले. नक्कीच विषय व्यापक असल्याकारणाने कधीतरी पुन्हा आपण अजून त्याचे वेगवेगळे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न नक्कीच करू. सर, आपण इथे आलात आणि जे मार्गदर्शन आम्हाला या अनुषंगाने केलं त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. मित्र, आपण पाहिलं की आयुर्वेद हेच सांगतो की स्वस्थ नेत्र हे केवळ एक चांगली दृष्टी नसते तर संतुलित जीवनाचं हे प्रतीक असतं. म्हणूनच आपल्या डोळ्यांची नक्कीच काळजी घ्या, कारण दृष्टी जर स्पष्ट असेल तरच जीवनाचा मार्गही स्पष्ट दिसेल. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या एका नवीन भागामध्ये, एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com.